तर आपण सर्वांना विनंती करतोय 2020 काल आपण पाहिलं गेलं 2019 ला जर विचार केला तर कोरोना दाखल झाला आणि 2020 ला त्यांनी भारतामध्ये शिरकाव केला गेला। आपल्या परिसरातील अनेक जण त्या कोरोनामध्ये आपल्याला सोडून गेलेत। तर त्या सर्व काहीकांचे मित्र होते, काहीकांचे सगळे सोयरे होते, काहीकांचे भाऊ होते, काहीकांचे आई वडील होते, त्या कोरोनाच्या काळात आपल्यातून निघून गेलेत। म्हणून त्यांच्यासाठी 2 मिनिटं आपण या ठिकाणी श्रद्धांजली या ठिकाणी वाहणार आहोत। तर सर्वांना विनंती करतो आपण उभं राहायचंय, डोक्यावरची कॅप काढायची आणि जे बसले त्यांना विनंती करतोय आपण उभं राहायचंय। जे कोरोनाच्या काळामध्ये राजकीय सेवेतील पोलीस कर्मचारी असतील, आरोग्य सेवेतील कर्मचारी असतील, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत मधले कर्मचारी असतील, अधिकारी असतील, आपले सगळे सोयरे, नातेसंबंधित, भाऊ बंध जे आपल्याला या कोरोनाच्या काळामधून निघून गेलेत, जे शहीद झालेत, त्या सर्वांना आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली या ठिकाणी वाहणार आहोत। तो कृपया करून 2 मिनिटं शांत राहायचं आणि सर्वांनी उभं राहायचे। जे बसले त्यांना विनंती करतो माझा आवाज तुमच्याबरोबर पोहोचत असेल तर उभं राहायचंय, जर माझा आवाज पोहोचत नसेल तर तुम्ही कानाने बहिरे असाल। एक साथ सावधान। विश्राम श्रद्धेची श्रद्धांजली आदरांजली आपण या ठिकाणी वाहतोय। तर आर्मी शूटर्स यांचं क्षेत्ररक्षण आपण लगेच सजून घ्यायचे। आर्मी शूटर्स आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे। सूरज, तर दोन्ही संघाचा 12 प्लेयर आमच्या सोबत जोडला पाहिजे। सूरज 12 प्लेयर या ठिकाणी जोडला पाहिजे। बघा गोलंदाजी आणि फलंदाजी, जे फलंदाजी करणार आहेत त्यांना सुवर्ण संधी असेल का तेही क्षेत्ररक्षण नाही केलं तरी चालेल, पण जे गोलंदाज आहेत त्यांना कंपल्सरी प्लेइंग 11 मध्ये राहणं गरजेचं आहे। आयोजन केलं होते ते आमचे अफजल भाई या ठिकाणी उपस्थित झालेत। विसरणार नाही अफजल भाई, त्याची पहिली KPL खूप मोठं आयोजन होतं आणि त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं। चेंडू हॅलो, जो झाड दिसतो बघा मैदानामध्ये, त्या झाडाला सूरज जर चेंडू लागला आणि जो बाहेर गेला तर षटकार आहे डायरेक्ट, आणि आतमध्ये पडला तर जी धाव असेल ती धावायची, पण त्या खालचा जो हे बुंदा आहे फांद्या सोडून तिथे डायरेक्ट लागला तर षटकाराची, आणि तसं लागून गेला तर चौकाराची।
आर्मी शूटर ये दादा वरती बस नाही ते तर स्ट्राईकला येतो भगवान, नॉन स्ट्राईकला येतो तुषार सांगितलं आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज परेश. परेश तयार. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून आपण पाहतो डिफेक्सचा कव्हर रिझन मध्ये आणि पहिला चेंडू होती चौकार. मी पाहिलं होतं भगवानला हलवलीच्या मैदानावरती रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे चषक 2021 मध्ये भगवानने मारलेल्या त्या 6 षटकार आहे. या दरम्यान लेग बाहेर जाणारा चेंडू पंचामाला सांगतात खराब चेंडू स्क्वेअर मारा. वाईटची एक धाव एक्स्ट्रा घेतली जाणार. धावसंख्या स्कोर कार्ड 5 आकड्यावरती. या अगोदरचा सामना आम्ही पाहिला गेला हैदर 11 वर्सेस निहाल 11. 48 धावांचं लक्ष आपण पाहिलं गेलं. निहाल 11 ने सहजरित्या 10 गडी राखून विजय प्राप्त केला. या दरम्यान सुरेख फटका फाईन डिझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषा पार. 7 धावांसाठी येतोय षटकार. आपले सालोक संघाचे जेवढे पण प्रतिनिधी आहेत तर प्लीज बाउंड्रीचा ताबा घ्या बॉल देण्यासाठी. थोडासा सपोर्ट करा फक्त आपल्याला. तर प्लीज सपोर्ट करा. बघा सालोक संघाचे जे आपले खेळाडू आहेत आपण स्वयंसेवकाच्या भूमिकेत राहायचे कारण ही लीग आपल्या गावाची आहे. सालोक प्रीमियर लीग 2021 आहे. बघा काही कानी आज सुट्ट्या घेतल्यात. पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी सुट्टी घेतली. पुन्हा एकदा शॉट चेंडू चेंडूला फेकून देतो. बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व मध्ये चेंडू जातो सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतो हा चौकार. या दरम्यान सुरेख चेंडू कमबॅक केलं परेशने. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडू आपण पाहिलं गेलं. पुढचा चेंडू परेश तयार. त्यानंतर लगातार हा दुसरा चेंडू डॉट. शेवटचा चेंडू असेल. परेश तयार होतोय शेवटच्या चेंडूसाठी आणि स्ट्राईकला भगवान 2 चौकार 1 षटकार आतापर्यंतच्या बॅट मधून आल्या. 5 चेंडू आणि 15 धावा धावफलकावरती आहेत.
त्या दरम्यान आपण शेवटचा चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ती 15 या आकड्यावरती. तर यानंतर आपण तयार राहायचंय. अजमेरिया 11 वर्सेस भूषण 11 आपण तयार राहायचंय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो जीवन नेहमीच पोषित संघाकडून खेळत असतोय आणि समोर असेल फलंदाज तुषार. लाजवाब गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर वलन घेऊन एसटीच्या वरून एसटी रशी हातामध्ये गेला. चांगली गोलंदाजी करतो. 12 प्लेयर खुश झाला. डॉट चेंडू निर्धाव चेंडू. या दरम्यान बादला चेंडूला शेटच्या ठिकाणीचा प्रयत्न. बाटची कडा घेतली. फलंदाज बाद. पहिला झटका पहिला गडी गरज झाला. पहिल्या विकेटचं पतन. पहिल्या षटकामध्ये आले त्यानंतर 2 चेंडू डॉट आले त्यामुळे धावसंख्या वाढवलीच नाही आम्ही. शादाब या दरम्यान सुरेख फटका. शादाब आपण पाहतोय आणि आत्ताच जी इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाला मॅच झाली होती आणि त्यामध्ये जी बॅट रिषभ पंतने वापरली होती ना ती बॅट शादाब भाईकडे. नवीन बॅट आणली शादाब भाईनी. सुरेख चेंडू डॉट चेंडू आणि मला वाटतं ती बॅट भगवानने घेतली तरी बॅटला जर चेंडू लागला तर बाहेरच आहे. मजबूत बॅट आहे ती शादाबाईची. 4 चेंडू 1 धाव 1 फलंदाज बाद केला जीवनने. पुढचा चेंडू सुरेख चेंडू ब्लॉकर टाकलेला चेंडू होता. सिंगल रोटेट होते आणि सिंगलने आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती आहे. या दरम्यान डॉट चेंडू सूर्य गोलंदाजी. षटकाची समाप्ती झाली. या षटकामध्ये धावा फक्त खर्च झाल्या 2. 1 फलंदाज या ठिकाणी बाद झाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 17.
पण आमचे पाटणकर आहेत ना, पाटणकर त्यांची भेंडीची बॅट आहे. पाटणकरांची बॅट कसली आहे शाहीद? भेंडीची आहे. उद्या फटके दिसतील तुम्हाला त्यांचे. परेश गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्ग वरती व्हाईट चेंडू स्वेर मारा. असं वाटलं होतं का कुठेतरी परेश यानंतर गोलंदाज दिसणार नाही, कारण जीवनने चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा जीवन येणार का पुढच्या षटकात? इथे परेशकडे गोलंदाजी दिली. या दरम्यान जोरदार अपील केली जाते. व्हाईट चेंडू बघा, अपील सुरेख होती, पण अपील मध्ये जरी एसटी रक्षक मध्ये दम होता, मग गोलंदाजामध्ये तो दम नव्हता अपीलचा. ती पॉवर दिसली नाही का त्यालाही माहिती आहे कुठेतरी हा स्वेर चेंडू झाकण्याचा प्रयत्न एसटी रक्षक करतोय. उलटा चेंडू गॅप मधून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार नाहीये, तो परत चेंडू सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. दरम्यान खालवर टप्प्याचा चेंडू. 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. गोलंदाज परेश, स्ट्राईकला येतो शादाब. पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. या दरम्यान सुरेख फटका. बॅट मध्ये जी ताकद आहे आणि बॉटम हिट मध्ये ताकद आहे, चेंडू थांबत नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार. त्या दरम्यान 2 धावा. बघा, प्रॅक्टिस नाहीये शादाबाईची. जर प्रॅक्टिस केलं तर शादाबाई कोणाला ऐकणार नाही. 26 धावा. गोलंदाज परेश पुन्हा एकदा तयार. या दरम्यान शॉर्टपिच चेंडू होता आहे. केला चेंडूला, चेंडू जातो सीमारेषा पार. 4 धावेसाठी येतोय चौकार. लाजवाब. लाजवाब बॅट आहे त्यांची आणि बॅट आज चमत्कार दाखवते मैदानावरती. ऑस्ट्रेलियावरून मागवलेली ही फली आपण पाहतो मैदानावरती सध्या तरी गाजते. या दरम्यान डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्याने तिसरं षटक शेवटचा चेंडू असणार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 30 धावा धावफलकावरती. आणि 30 धावांचा विचार केला तर या 30 धावांमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या तर जीवनने 28 धावा खर्च केल्या. 2 षटकामध्ये परेशने 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या स्कोर कार्ड 1/30 या आकड्यावरती. डीजे यानंतर अजमेरिया 11 वर्सेस भूषण 11 आपण तयार राहायचे.
रमेश भाई हे दरम्यान बघा झेल या ठिकाणी सुटली गेली. भगवानचा झेल या ठिकाणी सोडला जातोय. चुकी करतोय हा क्षेत्ररक्षक. आक्रमक फलंदाजी भगवानला दिलेलं जीवदान कितपर्यंत महागात पडणार. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. या दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका शादाबच्या बॅट मधून येतोय चौकार. चौकारच्या सहाय्याने धावसंख्या स्कोर कार्ड 35. या दरम्यान फलंदाज शादाब माघारी येतोय. सांगतोय गोलंदाज शादाबला जब चले तेरा बल्ला उसके बाद चली मेरी गेंद. फलंदाज शादाब बॅक टू पवेलियन. रोहित चांगली गोलंदाजी करतो. कमबॅक चांगला करतोय. तर आपण पाहतो या स्पर्धेसाठी जे चेंडू ज्यांनी पुरवले ते म्हणजे आमचे माननीय फरांजी पोंजेकर साहेब यांच्याकडून चेंडू पुरवल्याने त्यांनी सांगितलंय किती चेंडू लागतील मी आणून देईल तुम्हाला. आणि त्यानंतरही त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा लवकरच तुमच्या सोबत येईल. येणाऱ्या 15 दिवसात एक मोठी स्पर्धा या ठिकाणी असणार आहे. माननीय फरांजी पोंजेकर साहेब मनापासून आपलं धन्यवाद. आणि त्याचबरोबर बघा माणूस दूध जास्त पिऊ शकत नाही, दारू जास्त पिऊ शकत नाही, पण पाणी खूप महत्वाचं असतंय. आणि जे पाणी आमच्याकडे पुरवलंय ते माननीय उमेशजी मिरकुटे यांचे आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. महेशजी कोंडिलकर सर आणि हनुमानजी बदे साहेब यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आलेले आहेत, त्यांचेही मनापासून आपण धन्यवाद मानूया. या दरम्यान आपण पाहतोय हवाई सफर होतोय. फलंदाज या ठिकाणी बाद. शांताबाई शांताबाई
तर स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहतोय. चला चला भगवान जर स्ट्राईक लगेच वेळ नका घेऊ चला. तर स्कोर कार्ड या 6च्या सहाय्याने 45 या आकड्यावरती पंचेचाळीस झालं दादा. 4 चेंडू शिल्लक आहेत. या दरम्यान आपण पाहतो जोरदार अपील केली जाते. या ठिकाणी ज्यांच्याकडून पाणी पुरवलं गेलंय ते माननीय उमेशजी मिरकुटे साहेब आणि त्याच्या सोबत ज्यांच्याकडून चेंडू आम्हाला या स्पर्धेसाठी पुरवले गेले फरहान पोंजेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांचेही मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया आणि त्यांना विनंती करू आपण व्यासपीठावरती यायचे. त्या दरम्यान आपण पाहतोय 2 डॉट चेंडू. या दरम्यान तिसरा चेंडू आपण पाहतोय ब्लॉकआउट टाकला गेला. फलंदाज 2 चेंडू डॉट केल्यानंतर फलंदाज बाद. झटका 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 या मॅचचा बिग 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 विकेट. यांचं या ठिकाणी आगमन झालंय. उमेशभाई मिरकुटे सांगितलं किती प्यायचं पाणी ते आम्ही पुरवायला तयार आहे आणि फरहानभाईनी सांगितलंय किती चेंडू वापरायचे तेवढे वापरा मी तयार आहे द्यायला. तर दोघांचे मनापासून हार्दिक स्वागत करूया. तर शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईकला येतो फलंदाज संदीप गवली. या दरम्यान आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी बाद झाला. तर 45 धावा धावफलकावरती लागले गेल्या. 46 धावांचं लक्ष असेल विजयासाठी आरवी शूटर्स या संघाला. आपण या ठिकाणी आमंत्रित करूया अजमेरा 11 वर्सेस भूषण 11.
तर 45 धावा धावफलकावरती 46 धावांचं लक्ष्य. तर जाऊया मैदानावरती नाणेफेकचा कौल ज्या पद्धतीने आपण पाहतो आरव्ही शूटर्सने प्राप्त केला, त्यानंतर चांगली गोलंदाजी केली. 45 धावेवरती रोखलं. 46 धावांचं लक्ष्य असेल. चला आरव्ही शूटर्स आपण चालायचं फलंदाज लगेच आणि अजमेरा 11 वर्सेस भूषण 11. शाहिद दोघांचा टॉस उडून घ्यायचे. अजमेरा 11 वर्सेस अजमेरा लायन्स वर्सेस भूषण 11. थँक्यू डीजे आणि धन्यवाद. गोलंदाजी मार्कवरती तुषार गोलंदाजी मार्कवरती तुषार. स्ट्राईकला येतो जीवन, नॉन स्ट्राईकला परेश आमच्या सोबत जोडले गेलेत. फरांजी पोंदेकर सर ज्यांच्या माध्यमातून हे चेंडू पुरवले गेलेले आणि त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला पाणी पुरवले असे उमेश दादा विरकुडे साहेब आमच्या सोबत आहेत. आणि यानंतरची जी लीग स्पर्धा होणार आहे फरान पोंजेकर सर यांच्या नावाने जी स्पर्धा असणार आहे फरान पोंजेकर चषक, फरान पोंजेकर ट्रॉफी चषक होणार आहे ना लीगच्या माध्यमातून. धन्यवाद. टॅप केला चेंडूला आपण पाहतोय. पहिला चेंडू सीमारेषा पार होतोय. 1 बाउंड चेंडू 4 धावांसाठी चौकार. या चेंडूवरती लगातार 3 विकेट घ्या तर फरांजी पोंजेकर साहेब यांच्याकडून 500 रुपये. बघा एकीकडे 3 चौकार 3 षटकाराला 500 रुपये असतील आमचे उमेशजी विरकुडे दादा यांच्याकडून, तर षटकार विकेट साठी असतील फरांजी पोंजेकर सर यांच्याकडून. या दरम्यान शॉट चेंडू होता. फायनल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आणि दुसरा चौकार. अजमेरा लायन्स वर्सेस भूषण 11 दोन्ही संघाचे कर्णधार. चला आपण नाणेफेक साठी बघा. तिसरा जर चौकार या ठिकाणी आला असता तर उमेश दादा विरकुडे यांचे 500 रुपये भेटले असते. 2 चौकार आले होते.
तर 9 धावा धावफलकावरती लागले गेले. अजून गोलंदाज तुषारला संधी आहे, जर 3 विकेट जर या ठिकाणी प्राप्त केले तर आमचे फरांदादा पोंजेकर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. या दरम्यान आपण पाहतोय पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. डीप पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी परेशच्या बॅट मधून आपण पाहतोय या ठिकाणी चौकार येतोय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहिलं गेलं 13 या आकड्यावरती. दादा जरा बाईक्स बाहेर घ्यायचे सर्वांनी आणि कृपया करून मैदानावरती कुणाची बाईक येणार नाहीये याची दक्षता घ्यायची. बाईक आपण तिकडेच ठेवायचे. या दरम्यान सुरेख फटका गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव घेतली जाते. दुसरी धावांचा प्रयत्न. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. पहिले षटक या ठिकाणी समाप्त होते आणि 2 षटक पहिल्या षटकाच्या शेवटचा चेंडू. सिंगल रोटेट झाली आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती आणि साहेब खूप मोठा आकडा आहे 16 तारीख. 20 भारतामध्ये कोरोना दाखल झाला. खूप मोठा आकडा लक्षात ठेवा. 16 मार्च 2020 भारतामध्ये कोरोना दाखल झाला. अनेक सगळे सोयरे मित्रमंडळी नातेवाईक त्यामध्ये दगावले गेले. काही आजारपणामध्ये गेले. त्यांच्या मैताला पण जाऊ शकलो नाही आपण. त्यांना शेवटची श्रद्धांजली व्हायला पण जाऊ शकलो नाही. असा काळ आपल्यातून निघून गेला. खूप आणि त्या काळात अनेक स्पर्धा थांबल्या गेल्या. अनेक स्पर्धा बंद होत्या. क्रिकेटला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय तो योगेश भुईरे. योगेश तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला तो फलंदाज परीश. हलक्या हाताने ग्लास केला चेंडूला. पॉइंट आणि गल्ली मधून चेंडू ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. लाजवाब आपल्या संघासाठी 2 धावा या ठिकाणी वाचवतोय. जोरदार टाळ्या जाऊन द्या मित्रांनो या क्षेत्ररक्षकासाठी. सुरेख क्षेत्ररक्षण. ललित एकमेव असा खेळाडू आहे कारण ज्यांनी उल्हासनगरच्या मैदानावरती पण क्रिकेट खेळलाय. कारण आम्ही जेव्हा उल्हासनगरला क्रिकेट खेळायचो ललित तिथे असायचा. जेव्हा पाणी अँड्रमला ललितचा कोण हात पकडत नव्हता कारण तो कोणाच्या हातात सापडतच नव्हता. जेव्हा पांढरम खेळायचा ललित आम्ही पाहिलं गेलं पोहीच्या मैदानावरती बॅट्समनने चेंडू मारला तर क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसत नव्हता. तर एवढे मोठे मोठे बांध असायचे. आम्ही आणखीन एक असा मैदान पाहिलं होतं तलवडेचं मैदान जिथेही क्षेत्ररक्षक बांधाच्या पलीकडे उभा राहायचा. दादा आता मैदानात सुरेख झाली. क्रिकेट सुधारलं. भूषण 11चा कर्णधार आपण लगेच जायचे.
गॅप मधून चेंडू जातो, क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार का? त्या दरम्यान पंच कुमार यांचा इशारा येतोय 4 धावेसाठी चौकार. 45 धावांचा पाठलाग करताना हा चौकार आपण पाहतोय. जीवनच्या बॅट मधून हा तिसरा चौकार. आपल्या 6 चेंडूवरती 15 धावा आतापर्यंत जीवन पाहतोय. या दरम्यान पुन्हा एकदा परेशच्या बॅट मधून चौकार येतो. एकच दादा आणि परेशची लगावतो तिसरा चौकार. बघा 500 रुपयाचा पारितोषिक असेल उमेश मिरकुडे साहेब यांच्याकडून जर हा तिसरा चौकार इथं आला तर. आणि या दरम्यान गॅप मध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. लगातार दुसऱ्यांदा संधी होती, या अगोदर संधी होती जीवनला, इथे संधी होती परेशला. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या स्कोरकडे जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. युवा उद्योजक कल्पेश नाईक युवा उद्योजक आणि त्याच्याकडून पण हातभार लागेल शाहीदला या स्पर्धेसाठी, असे आमचे पाहुणे युवा नेतृत्व कल्पेश दादा नाईक यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल झाला. बघा अजमेरा लायन्स संघाने नाणेफेकचा कौल जिंकलाय. हा तेच असतं शाहीद, पोरगी इथं बघायची घरी जाऊन सांगायचं. चालेल दादा आम्हाला, गोलंदाज तयार, तेच असतं ना. हा पोरगी बघायची नंतर घरी जाऊन सांगायचं पसंत आहे का नाही. तसं टॉसचं पण तसंच झालंय, टॉस इथे उडवायचं घरी जाऊन सांगायचं. हा अजमेरा लायन्सची गोलंदाजी असणार भूषण 11, तुमची फलंदाजी असणार. शॉर्ट पिच चेंडू, पुल सक्सेसफुल, पॉवरफुल, युजफुल षटकार. 6 धावांसाठी गेलेला हा चेंडू आणि धावसंख्या स्कोरकडे जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतो 11 धावांची गरज. या दरम्यान सुरेख फटका, गॅप मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, योगेश भोईर चेंडू मागे येतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाही. गोलंदाज भगवान सांगतोय परेशला, जब तेरा चला बल्ला उसके बाद चली मेरी गेंद. फलंदाज परेश, बॅक टू पवेलियन. मास्टर स्कोर कार्ड आपण पाहतो षटकार आणि त्यानंतर विकेट. 35 धावा धावफलकावरती 46 धावांचं लक्ष होतं, म्हणजे 11 धावांची गरज. फटका, गॅप मधून चेंडू होतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फसला जातोय. चेंडू जाऊन पोहोचतोय थर्ड मॅन झोन मध्ये, सीमारेषा पार. 4 धावांसाठी आलेला चौकार. चौकार आपण या ठिकाणी पाहतोय आणि चौकारच्या साहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 40. अजूनही 6 धावांची गरज.
तर थोडस स्कोरिंग मध्ये आपण अपडेट थोडस करूया. 39 धावा फलकावरती 7 धावांची गरज आहे. 39 धावा फलकावरती अजूनही 15 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 7 धावांची गरज. 15 चेंडू आणि 7 धावा. भगवान या दरम्यान टॅप केलाय चेंडूला. एक धाव या ठिकाणी येते. एका धावेने स्कोर कार्ड 40 या आकड्यावरती आणि त्या दरम्यान आपण पाहतोय 6 धावांची गरज आहे. इथे भगवानला काहीतरी चमत्कार घडावा लागेल. स्ट्राईकला येतो फलंदाज सूरज कोंडिलकर. जर आपण पाहिलं गेलं दादरच्या मैदानावरती एक चांगली कामगिरी करून आलाय सूरज. जीवन कोंडिलकर नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकला सूरज कोंडिलकर. डॉट चेंडू घेण्याचा प्रयत्न होता भगवानचा, पण या ठिकाणी नेक्स्ट चेंडू फेकून बसला. सिंगल आली. धावसंख्या स्कोर कडे 41. अजूनही 5 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 5 धावा. बारा चेंडू आणि 5 धावा. ललित दास यांनी जर कॅच पकडली तर आयोजक शाहिद पोंजेकर यांच्याकडून 1000 रुपये. या दरम्यान शॉट चेंडू होता, फेकून दिला. 6 धावेसाठी हा षटकार विजयी षटकार ठरतो या मैदानावरती. अरे मग आवडत कवडी लागते नाही यार. तुम्हाला सांगतो काय तुम्हाला मग तुला काय बोलतो. एक मॅचच्या करता एक ठेवलेला आहे तो.